पुण्यात टँकर माफियांची गँग पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही। पुण्यात पाणी टंचाई का? अजित पवारांनी खडा सवाल केलाय। कुत्री नसबंदीतही घोटाळा झालाय। पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी भाजपवर आरोप केलाय। पुण्यात टँकर माफियांची गँग सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा आरोप केलाय। तर पुण्यातील कचरा वेळेत उचलला जात नसून पाणी टंचाईची मोठी समस्या असल्याचंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। कुत्री नसबंदीतही मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी बोलताना केलाय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुण्यात टँकर माफियांची गँग असल्याचं म्हणत पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही असा आरोप अजित पवारांनी केलेला आहे। तर आपण पाहतो यावेळी सभेदरम्यान अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलेले। पुण्यात टँकर माफियांची गँग, पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही, पुण्यात पाणी टंचाई का? अजित पवारांनी हा खडा सवाल विचारलेला आहे। कुत्री नसबंदीतही घोटाळा झाल्याचं अजित पवारांनी बोलताना म्हटलंय। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही, पाणी टंचाई आतापर्यंत का? असा देखील सवाल त्यांनी यावेळी विचारलेला आहे। कुत्री नसबंदीतही घोटाळा झाल्याचं अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलंय। पुण्यात टँकर माफियांची गँग असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची वाढती अडचण। पत्रकार मित्रांनो, मला वडगाव शेरी आणि काही भागातले, वाघोली परिसरातले आणि इतरही भागातले लोक येतात। सोसायट्या नवीन झाल्या, त्या सोसायट्यामधले विशेषतः नागरिक मला सांगतात की अजित पवार, आम्हाला करोडो रुपये दरवर्षी ह्या पिण्याच्या पाण्याचे टँकरच्या करता खर्च करावे लागतात आणि एक टँकर माफियाचे, पिण्याच्या पाण्याची टँकर माफियाची गँग आहे।